राज्यातून एनए संकल्पना आता हद्दपार होणार आहे, कारण एनएसाठी आता परवानगी घेण्याची गरज भासणार नाही। महसूल खात्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे ज्यांना पूर्वी एनएची आवश्यकता होती त्यांना यापुढे एनएची आवश्यकता लागणार नाही। केवळ वर्ग 2च्या जमिनींसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे एनएसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे, मात्र या व्यतिरिक्त दुसऱ्या जमिनींसाठी एनएची गरज नाही। यामुळे एनएसाठी होणारी पिळवणूक, टोल नाक्यावरून पास होणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी तफावत समोर आली आहे। कंत्राटदाराकडील आकडेवारी आणि रस्ता विकास महामंडळाच्या आकडेवारीत मोठा फरक आहे। कंत्राटदार सुमारे 50% वाहनांची नोंद दडवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांचा आहे। यामुळे सरकारचं वर्षाकाठी सरासरी 150 कोटींचं नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आलाय। दरम्यान टोल माफ असलेली सरकारी वाहनं तसंच पासधारक वाहनांमुळेच कंत्राटदार आणि महामंडळाच्या आकडेवारीत तफावत दिसत असल्याचं महामंडळाचं म्हणणं आहे। मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन पुढील 5 दिवस घेता येणार नाही। बाप्पाच्या मूर्तीला शेंदूर लेपन करण्यासाठी याच काळात दरवर्षी मंदिर बंद ठेवण्यात येतं। 11 फेब्रुवारीला माघी गणेशोत्सव सुरू होतोय, तत्पूर्वी हे शेंदूर लेपन केलं जातं। त्यासाठी 24 तारखेपर्यंत सिद्धिविनायकाचं मुखदर्शन भक्तांना घेता येणार नाही। येत्या सोमवारपासून 5 दिवस भक्त गणरायाच्या प्रतिमूर्तीचं दर्शन घेऊ शकतात। मुंबई शेअर बाजारात गेल्या 20 महिन्यातील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर प्रथमच सेन्सेक्स एवढ्या मोठ्या संख्येनं कोसळला। सुरुवातीला सेन्सेक्स 600 अंशांनी कोसळला, मात्र बाजार बंद झाला तेव्हा 434 अंशांच्या घसरणीची नोंद झाली। तर निफ्टी 137 अंशांनी कोसळला। गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सातत्यानं तेलाचे घसरलेले दर आणि चीनी अर्थव्यवस्थेतील मरगळ शेअर बाजाराला मारक ठरल्याचं दिसतंय। दुसरीकडे भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत तब्बल 68 रुपयांवर गेली आहे। पालघर जिल्ह्यातील ग्रामीण अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आदिवासी विद्यार्थी आता ई-लर्निंग डिजिटल शिक्षण घेत आहेत। डहाणूतील कैनाड पाटील पाडा या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रोजेक्टरच्या साहाय्यानं विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिलं जात आहे। लातूरमधील दिलीप वामनराव सावरे या उद्योजकानं प्रत्येक वर्गात म्हणजे शाळेत एकूण 8 प्रोजेक्टर दिलेत। सोलापूरच्या माढा तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या 3000 लोकवस्तीवर संक्रांत आली आहे। ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या 3000 कुटुंबाला 7 दिवसाच्या आत घर खाली करण्याचे आदेश दिलेत। ग्रामपंचायत शर्तीच्या या जमिनीवर 20 वर्षांपासून नागरी वस्ती आहे। महसूल विभागाच्या या नोटीसीमुळे या सर्वांच्या तोंडचं पाणी पळालंय। गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी सोडल्यानंतर नाशिकमध्ये पाणी हा चर्चेचा विषय राहिलाय, कारण आता पाणी कपातीवरून राजकारण रंगलंय। पुढील आठवड्यापासून दर मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। भाजप त्याला विरोध आहे। पाणी कपातीची अद्याप गरज नसल्याचा भाजपचा दावा आहे। आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मनसे पाण्याचं राजकारण करत असल्याचाही आरोप भाजपनं केलाय। 2-3 वेळा पाणी कपातीचा निर्णय आधीच मागे घ्यावा लागलाय। आता तरी या पाणी कपातीची अंमलबजावणी होते की पुन्हा याचं राजकारण खेळलं जातं याची उत्सुकता आहे। ठाणे शहर जसं तलावांचं शहर तसंच मैदानांचंही, मात्र काँक्रीटच्या वाढत्या जंगलात इथल्या तलावांसोबत खेळाची मैदानही गायब झाली आणि इथल्या तरुणांच्या खेळांवर संक्रांत आली। उरल्या मैदानातही खेळायला मिळत नसल्यानं तरुणांमध्ये प्रचंड नाराजी आहे। आरे कॉलनीमध्ये मेट्रो 3ची कारशेड उभारण्यास विरोध करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं हरित लवादाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलंय। त्यानुसार कॉलनीचा काही भाग हा नॅशनल पार्क परिसरात असलेल्या संवेदनशील क्षेत्रात मोडत असल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेनं लवादाकडे याचिका दाखल केली आहे। राज्य सरकारनं प्रत्यक्ष पाहणी अंती नोव्हेंबरमध्ये याबाबतचं पत्र मंत्रालयाला दिल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। या प्रकरणी पुढील सुनावणी 19 फेब्रुवारीला होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या थंडीनं मुंबईत पुन्हा हजेरी लावली आहे। मंगळवारी मुंबईत तापमानात कमालीची घसरण झाली। सांताक्रूज वेधशाळेत 12.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं, तर कुलाबा वेधशाळेत 18 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं। पुढील 2 दिवस तापमान असंच राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। उत्तर महाराष्ट्रात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे।
आज सलग दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये 9.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली। मागील 2 दिवसांपासून शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढलाय। उत्तर भारतातील वातावरणाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात थंडीची तीव्रता वाढली आहे। अनेक शहराचं तापमान सरासरीच्या खाली उतरलंय। पुण्यामध्ये पुढील 2 दिवस थंडी कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। त्यामुळे परराज्यातून भाज्यांची आवक वाढल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे भाव कमी झाले आहेत। यात वांगी, कोबी, फ्लॉवर, मटार या भाज्यांच्या किमती तर निम्म्यावर आल्या आहेत। महाराष्ट्रातल्या भाजी उत्पादनावर परिणाम झाला असला तरी परराज्यातून भाज्यांची आवक वाढली आहे। विशेषतः गुजरातवरून येणाऱ्या भाज्यांचं प्रमाण गेल्या 2 दिवसात वाढलंय। याचा परिणाम भाज्यांच्या किमतीवर झालाय। भोके गावातील पोस्ट कार्यालयात पोस्ट मास्टरनं केलेल्या अपहाराची बातमी झी24 तासनं दाखवल्यावर अखेर रत्नागिरी पोस्ट कार्यालयाला जाग आली आणि भ्रष्ट असलेल्या पोस्ट मास्टरचं अखेर निलंबन केल्याची घोषणा पोस्ट अधीक्षक BR सुतार यांनी केली। 6 दिवसांपूर्वी झी24 तासनं पोस्टाच्या अपहाराबाबत वृत्त दाखवलं होतं। त्यानंतर पोस्टाचे अधिकारी भोके गावात जाऊन त्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली। भोके गावातील पोस्टात अपहार झाल्याचं कबूल करत संबंधित पोस्ट मास्टर विनायक साळवी याचं निलंबन करण्यात आलंय। तसंच या पोस्टाचं ऑडिट करणाऱ्याचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती सुतार यांनी दिली। दुष्काळामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची वेळ आली असतानाच दुष्काळाचा मुहूर्त साधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश शुल्कात दुपटीनं वाढ केली आहे। त्यामुळे सरकार एकीकडे फी माफीच्या घोषणा करत असताना विद्यापीठानं फी वाढीचा घेतलेला निर्णय तुघलकी असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतीये। विद्यापीठानं BBA, BCA, MSc सह 9 अभ्यासक्रमांच्या शुल्कात दुपटीनं वाढ केली आहे। महत्त्वाचं म्हणजे ही फी वाढ पुढील वर्षापासून नाही तर सरलेल्या वर्षापासून लागू करण्यात आली आहे। म्हणजे ज्या मुलांचं शैक्षणिक वर्ष आता संपायला आलं आहे त्यांना देखील वाढीव फीचा भुर्दंड बसणार आहे। उपासमारीची वेळ आल्यानं नागपूरमधल्या एका सैनिक शिक्षण प्रशिक्षण शाळेच्या 75 विद्यार्थ्यांना शाळा सोडावी लागल्याची दुर्दैवी घटना नागपूरमध्ये घडली आहे। नागपूरच्या राणी लक्ष्मीबाई महिला सैनिक प्रशिक्षण शाळेतला हा प्रकार आहे। जे काही जेवण मिळतं त्याचा दर्जा निकृष्ट असून अनेकदा विद्यार्थिनी स्वतःकडील पैसे खर्चून खाद्यपदार्थ आणतात, पण विद्यार्थिनींचे हाल पाहून पालकांनी आपल्या मुलींना घरी नेलंय। काँग्रेस नेत्या सीमा येरपुडे या शाळेच्या संचालिका आहेत, मात्र याबद्दल तक्रार केली असता ही जबाबदारी माझी नाही असं म्हणत त्यांनी हात झटकल्याची विद्यार्थिनींची तक्रार आहे। यवतमाळचं शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय विद्यार्थ्यांनी बंद पाडलं। परीक्षेतील चुकीच्या गुणांकना विरोधात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केलं। पेपरच्या रिचेकिंगसाठी एका विषयासाठी 1200 रुपये शुल्क आकारलं जातं। अशा प्रकारे 5 पेपर्ससाठी 6000 रुपये विद्यार्थ्यांना मोजावे लागतात। यानंतर विद्यार्थ्यांचे गुण वाढून येतात। त्यामुळे तंत्र शिक्षणालयाचा पैसे उकळण्याचा हा धंदाच झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। यवतमाळ बाजारातून भाज्या गायब झाल्यात। आठवडी बाजारातील अतिक्रमित भाजी मंडईला पर्यायी व सर्व सुविधायुक्त जागा द्यावी या मागणीसाठी ठोक भाजी विक्रेत्यांनी बंद पुकारला असून भाजी बाजार ठप्प पडलाय। भाजी मंडईतील भाज्यांचा लिलाव होत नसल्यामुळे शहरातील 3500 भाजी विक्रेत्यांना फटका बसलाय। बाजारात भाजीच नसल्यानं ग्राहकांना देखील याचा फटका बसलाय। तसंच मंडईवर अवलंबून असलेल्या दलाल, मजूर आणि हातगाडी चालकांचा रोजगार बुडालाय। डाळींचे भाव वाढले, मात्र दिवसभर या डाळींच्या पोत्यांचे ओझे आपल्या मानगुटीवर मिरवणाऱ्या हमालाला मात्र त्याच्या हक्काचा पैसा मिळत नाही। त्यामुळे जळगाव बाजार समितीतील हमालांनी बेमुदत बंदचं हत्यार उपसलं। व्यापाऱ्यांशी हमालांनी 2 वर्षांसाठी केलेला करार संपून 3 महिने उलटले तरीही नवा करार झालेला नाही। हमालीच्या दरात नव्यानं 40% वाढ करावी अशी हमालांची मागणी आहे, मात्र व्यापाऱ्यांनी केवळ 20% दरवाढ दिली आहे। ही दरवाढ हमालांना अमान्य आहे। देशात सतत वाढती महागाई आणि शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांकडे राज्य आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या भारतीय किसान सभेनं सोलापूरमध्ये जेल भरो आंदोलन केलं। या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते। सुमारे तासभर चाललेल्या जेल भरो आंदोलनामुळे शहर आणि राज्य महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती। पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतलं।
हैदराबाद इथं विद्यापीठातील दलित मुलाच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेस पक्षाकडून दादर स्टेशन बाहेर आंदोलन करण्यात आलं। दलित मुलाच्या हत्येस जबाबदार असणाऱ्यांची तटस्थ चौकशी व्हावी आणि तात्काळ संबंधित दोषींवर कारवाई करावी यासाठी काँग्रेस शहरामध्ये विविध ठिकाणी आंदोलन करणार आहे। औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबाद भागातील 60 ते 70 स्वातंत्र्य सैनिक मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेत। गेल्या 30 वर्षांपासून या स्वातंत्र्य सैनिकांची भूमिगत स्वातंत्र्य सैनिक योजनेतून गौरव सन्मान पेन्शन योजना शासकीय दरबारी लाल फितीत आणि राजकीय नास्तीमुळे पडून आहे। अशी ही पेन्शन योजना लवकरात लवकर सुरू करावी या मागणीसाठी 60 ते 70 मराठवाडा मुक्ती संग्रामामधील स्वातंत्र्य सैनिक मुंबईतील आझाद मैदान इथं उपोषणाला बसलेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।